महाराष्ट्राच्या राजकारणात नेत्यांच्या निवासस्थानांचं मोठं महत्त्व आहे। बाळासाहेबांच्या कारकिर्दीत मातोश्री नावारूपाला आली होती। शरद पवारांचा मुंबईतील सिल्वर ओक, बारामतीतील गोविंदबाग बंगला सत्तेचं केंद्र मानला गेला। आता महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचं निवासस्थान शिवतीर्थ बंगल्याला महत्त्व आलंय। राज ठाकरेंकडे कोणतंही सत्तापद नाही, कोणतीही महापालिका ताब्यात नाही, एकही आमदार नाही, एकही खासदार नाही। तरीही राज ठाकरेंचं राजकारणातील महत्त्व कायम आहे। राज ठाकरे ज्या भूमिका घेतात त्या भूमिकांचे सरकारमध्ये पडसाद उमटतात। एकेकाळी बाळासाहेबांचा राज्याच्या राजकारणात जो दरारा होता तोच दरारा आताही कायम असल्याचं दिसतं। विरोधक आणि मित्रही त्यांच्या या राजकीय महत्त्वाबाबत खुलेआम बोलतात।